धुणं भांडी करणारी माझी महिला, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी महिला, झाडू पोतना करणारी शहरातली महिला, स्वयंपाक करणारी शहरातली महिला. अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर तिची संध्याकाळी चूल पेटती. भाजीपाल्याची विक्री करणारी महिला, फळं विकणारी महिला, अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था. आणि त्याकरता आम्ही ठरवलं, मी अर्थसंकल्प 10व्यांदा सादर केला. मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे. पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला. माय माऊली आमची भगिनी, तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ती लाडकी बहीण योजना पुढे आली. मी आमची मुलगी आदिती तटकरेशी बोललो, ती या खात्याची मंत्री आहे. तिला लक्ष घालायला सांगितलं. महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली. ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात, जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली. शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली. 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना 46,000 कोटी कशाला म्हणतात? 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला. त्याच्यातनं 2.5-3 लाख कोटी पगारावर, पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला. रस्ते झाले पाहिजेत, आता सांगितलं तसं ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना, लाईटची व्यवस्था, वेगवेगळी उद्यानं, क्रीडांगणं, गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्या करता घरकुल योजना, त्याचेही आता पैसे आम्ही वाढवतोय. रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल, याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्या करता मी माहिती मागवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. थोडी कळ काढा. आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो, काळजी करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा. इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता, मुलाबाळांच्या करता वापरलं. स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईन. पण तुमचाही अधिकार आहे ना. बघता बघता दिवस निघून जातात. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि त्याकरता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी. आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत. तिने सांगितलं, दादा इतके 1,000 कोटी रुपये लागतील. तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल. काळजी करू नका. पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा. तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय. नमस्कार, मी प्रवीण अहिरे. आत्ताच आपण पाहिलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः या ठिकाणी घोषणा केलेली आहे, माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या संदर्भात. तर बघा, 4था हप्ता देखील लवकरच तुम्हाला जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे जवळपास आपण तारीखच त्या ठिकाणी निश्चित म्हणू शकतो. त्यासोबतच बघा, लाडक्या बहिणींची दिवाळी जी आहे ती दणक्यात होणार असल्याचं अजितदादांचा या ठिकाणी लाडक्या बहिणींना वादा करण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भातची माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः संपूर्ण माहिती दिलेली आहे. कुठलीही खोटी माहिती नाही आहे, स्वतः लाईव्ह माहिती आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे की बघा, तुम्हाला आत्ताच 3रा हप्ता मिळालेला आहे. आत्ताच तुम्हाला 3रा हप्ता वाटप झाला आहे. त्यासोबतच 3रा हप्ता तुमचा खर्च होत नाही. म्हणजेच तुम्ही बँकेतून पैसे काढले देखील नसतील
तेवढ्यातच तुम्हाला चौथा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. 10 ऑक्टोबरच्या अगोदरच तुम्हाला पैसे जमा होणार असल्याचं देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः घोषणा केलेली आहे. त्यामुळे महिलांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. चौथ्या हप्त्याची तारीख देखील फिक्स झालेली आहे. तर बघा, चौथा हप्ता तुमच्या अकाउंटला आत्ताच या ठिकाणी जमा होणार आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, जसं तिसरा हप्ता तुम्हाला उशिराने दिला गेला तसा चौथा हप्ता तुम्हाला उशिराने मिळणार नाही आहे. तो लवकरात लवकर दिला जाईल. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की चौथा हप्ता जो आहे, ऑक्टोबरचा चौथा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर दिला जाईल. त्यासोबतच दिवाळीचे, भाऊबीजेचे जे पैसे ते देखील तुम्हाला लवकरच दिले जातील, असं देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यामुळे सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दिल्या जात असतात आणि नेहमीच खरी माहिती, नेहमीच खराच आपला अंदाज त्या ठिकाणी असतो. संपूर्ण अंदाज आपण त्या ठिकाणी सांगितला होता. तुम्हाला चौथा हप्ता देखील लवकरच दिला जाईल. तर त्याची तारीख देखील आपण स्वतः पाहिलेली आहे. 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला पैसे दिले जातील. त्यासोबतच खूप मोठी आनंदाची बातमी आहे की दिवाळी भाऊबीजेचे पैसे देखील तुम्हाला यावेळेस मिळणार आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एकाच वेळी तुम्हाला जवळपास, बघा, जर आपण पाहिले तर 5,000पर्यंतची रक्कम या ठिकाणी दिली जाऊ शकते. शक्यता आहे 5,000पर्यंतची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला दिली जाऊ शकते. दिवाळी भाऊबीजेचा हप्ता एकत्रित या ठिकाणी करून त्यामुळे महिलांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. आता बघा, ज्या महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत त्यांनी पैसे आले लिहून पाठवा. त्यासोबतच ज्या महिलांना 5,000 रुपये हवे असतील त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 5,000 रुपये लिहून पाठवायचं आहे. किंवा तुम्हाला तिसरा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला 0 रुपये लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी 0 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला देखील पैसे लगेचच त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. अत्यंत गरजेचं आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, पुढे काय महत्त्वाची माहिती आहे. राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकींपुरती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. तर बघा, ही जी काही योजना आहे ती पुढील 5 वर्ष देखील चालणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, योजना चालली पाहिजे किंवा बंद झाली पाहिजे? तुम्हाला जर वाटत असेल योजना चालली पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योजना चालूच ठेवा असं त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता. ज्यांना वाटत असेल योजना बंद झाली पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये योजना बंद लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचं. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिले तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं. आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे, लाईव्ह त्यांनी सांगितलेलं आहे 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार, हा माझा शब्द आहे असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर शेअर करा. सर्व माता भगिनींना शेअर करा. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना देखील ही माहिती मिळायला पाहिजे. सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यासोबतच सर्व माता भगिनींनी माझ्या महिन्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. सर्वांना हा व्हिडिओ जो आहे तो मिळाला पाहिजे, सर्वांना माहिती मिळायला पाहिजे. तर सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ शेअर करून टाकायचा आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यासोबतच पुढचा हप्ता कधी मिळणार असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही नक्कीच सांगू शकता 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे म्हणून. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.